नमस्कार भक्तजन हो. अधिक मास म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा अतिशय प्रिय असा पुरुषोत्तम मास. या महिन्यात केलेले जप, तप, दान, व्रत आणि कथा श्रवण यांना अनंत पटीने पुण्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे. ही कथा आहे एका मोराची. पण हा साधा मोर नव्हता. त्याच्या भक्तीने स्वतः भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले होते. ही कथा ऐकताना मन एकाग्र ठेवा. कारण असे मानले जाते की पुरुषोत्तम मासात ही कथा श्रद्धेने ऐकणाऱ्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. खूप वर्षांपूर्वी एका विशाल जंगलात असंख्य प्राणी आणि पक्षी राहत होते. ते जंगल हिरवेगार होते. मोठमोठी वृक्ष, वाहणाऱ्या नद्या, फुलांनी भरलेल्या वेली आणि मधुर आवाज करणारे पक्षी यामुळे ते जंगल स्वर्गासारखे दिसत असे. त्या जंगलात एक मोर राहत होता. त्याचे नाव होते मोरराज. मोरराज अतिशय सुंदर होता. त्याचे पिसारे सूर्यप्रकाशात चमकत असत. जेव्हा तो पिसारा फुलवत असे तेव्हा जंगलातील सर्व प्राणी त्याच्याकडे पाहत राहायचे. पण एक गोष्ट त्याला नेहमी दुःखी करायची. त्याचा आवाज. जंगलातील कोकिळ गोड गात असे. पोपट सुंदर बोलत असे. बुलबुल मधुर स्वर काढत असे. पण मोराचा आवाज कर्कश होता. एक दिवस काही पक्षी त्याची चेष्टा करू लागले. अरे मोरा, तुला इतके सुंदर रूप दिले पण आवाज किती विचित्र दिला आहे. सगळे हसू लागले. मोरराजाच्या मनाला खूप दुःख झाले. तो जंगलाच्या एका शांत भागात जाऊन बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो आकाशाकडे पाहून म्हणाला, हे प्रभो, मी कोणाचे वाईट केले नाही. मग माझ्याबरोबर असे का? त्याच वेळी तेथून एक वृद्ध ऋषी जात होते. ऋषींनी मोराला पाहिले. त्यांनी प्रेमाने विचारले, काय झाले मोरा? मोराने संपूर्ण हकीकत सांगितली. ऋषी काही क्षण शांत राहिले. नंतर म्हणाले, जगात प्रत्येकाला काही ना काही कमी आणि काही ना काही विशेष देणगी मिळालेली असते. तू स्वतःकडे नसलेल्या गोष्टीकडे पाहतोस. पण तुला मिळालेल्या वरदानाची किंमत समजत नाही. मोर म्हणाला, माझ्याकडे कोणते वरदान आहे? ऋषी हसले. तुझे सौंदर्य संपूर्ण सृष्टीत अद्वितीय आहे. पण त्याहून मोठे वरदान तुला मिळू शकते. मोराने आश्चर्याने विचारले, कोणते? ऋषी म्हणाले, भगवंताची भक्ती. मोर शांतपणे ऐकत होता. ऋषी पुढे म्हणाले, लवकरच पुरुषोत्तम मास सुरू होणार आहे. या महिन्यात जर तू मनापासून भगवान श्रीकृष्णाचे स्मरण केलेस तर तुझे जीवन बदलून जाईल. मोर म्हणाला, मी एक पक्षी आहे. मला मंत्र माहिती नाहीत. ऋषी म्हणाले, भक्तीसाठी मंत्रापेक्षा श्रद्धा मोठी असते. फक्त मनापासून श्रीकृष्णाचे नाव घे. हे शब्द मोराच्या मनात कायमचे कोरले गेले. दुसऱ्या दिवसापासून त्याने नवा नियम सुरू केला. पहाट होताच तो नदीकिनारी जाऊ लागला. सूर्य उगवत असताना तो डोळे मिटून म्हणत असे, कृष्ण कृष्ण कृष्ण. हळूहळू त्याचे मन शांत होऊ लागले. जंगलातील इतर पक्षी अजूनही त्याची चेष्टा करत होते. पण आता त्याला त्याचा त्रास होत नव्हता. कारण त्याचे मन भगवंताच्या नावात रमू लागले होते. काही दिवसांनी पुरुषोत्तम मास सुरू झाला. पहिल्याच दिवशी मोराने नदीत स्नान केले. त्यानंतर एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून त्याने दिवसभर श्रीकृष्णाचे स्मरण केले. असे अनेक दिवस चालू राहिले. एक दिवस संध्याकाळी तो नामस्मरण करत बसला होता. अचानक त्याला बासरीचा मधुर आवाज ऐकू आला. तो आवाज इतका सुंदर होता की संपूर्ण जंगल स्तब्ध झाले. मोराने डोळे उघडले. आजूबाजूला कोणीच नव्हते. पण बासरीचा स्वर अजूनही घुमत होता. मोराच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याला वाटले जणू स्वतः श्रीकृष्ण त्याला काहीतरी संकेत देत आहेत. त्या दिवसापासून त्याची भक्ती आणखी वाढली. भाग 2. नमस्कार भक्तजन हो. कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिले की मोरराज नावाचा मोर पुरुषोत्तम मासात भगवान श्रीकृष्णांची भक्ती करू लागला होता. त्याच्या मनातील दुःख हळूहळू कमी होत होते आणि त्याला बासरीचे दिव्य स्वर ऐकू येऊ लागले होते. आता पुढे काय झाले ते ऐका. त्या रात्री मोरराजला झोप लागत नव्हती. सतत त्याच्या कानात तेच मधुर बासरीचे स्वर घुमत होते. त्याने आकाशाकडे पाहिले. पूर्ण चंद्र चमकत होता. गार वारा वाहत होता. पण त्याच्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता. सकाळ होताच तो पुन्हा नदीकिनारी गेला. नेहमीप्रमाणे त्याने श्रीकृष्णांचे नामस्मरण सुरू केले. इतक्यात जंगलातील काही पक्षी तेथे आले. त्यांनी पुन्हा त्याची थट्टा सुरू केली. अरे मोरा, आता तू साधू झालास का? दिवसभर डोळे मिटून बसतोस. भगवान तुला भेटायला येणार आहेत का? सगळे हसू लागले. मोरराज मात्र शांत होता. तो काही बोलला नाही. त्याला ऋषींचे शब्द आठवले. खरी भक्ती करणारा कधीच इतरांवर रागावत नाही. मोरराजाने डोळे मिटले आणि पुन्हा नामस्मरण सुरू केले. हे पाहून पक्षी निघून गेले. असे काही दिवस गेले आणि अचानक जंगलावर एक मोठे संकट आले. त्या वर्षी पाऊसच पडला नाही. नद्या आटू लागल्या. तलाव कोरडे पडू लागले. झाडांची पाने गळू लागली. जंगलातील प्राणी चिंतेत पडले. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत गेली. पाणी मिळेनासे झाले.
अन्न कमी पडू लागले. अनेक पक्षी जंगल सोडून दुसरीकडे जाऊ लागले. जंगलात भीतीचे वातावरण निर्माण झाले. एक दिवस सर्व प्राण्यांची सभा भरली. सिंह, हत्ती, हरण, ससे, माकडे आणि असंख्य पक्षी तेथे जमले. सर्वजण चिंतेत होते. हत्ती म्हणाला, जर पाऊस पडला नाही तर आपण सर्वजण संकटात सापडू. हरण म्हणाले, आमच्या पिल्लांना पाणी मिळत नाही. ससे रडू लागले. तेव्हा एक वृद्ध कासव पुढे आले. ते म्हणाले, या संकटातून आपल्याला फक्त परमेश्वरच वाचवू शकतो. पण अनेक प्राण्यांना त्यावर विश्वास नव्हता. काही जण म्हणाले, फक्त प्रार्थनेने पाऊस पडत नाही. तेव्हा मोरराज पुढे आला. तो नम्रपणे म्हणाला, आपण सर्वांनी एकत्रितपणे भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना करूया. काही प्राणी हसू लागले, पण काहींना त्याचे म्हणणे पटले. शेवटी सर्वांनी मान्य केले. दुसऱ्या दिवसापासून जंगलातील अनेक प्राणी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली जमू लागले. मोरराज त्यांना नामस्मरण शिकवत असे. श्रीकृष्ण शरणमाम, श्रीकृष्ण शरणमाम. संपूर्ण जंगलात भक्तीचा नाद घुमू लागला. 1 दिवस, 2 दिवस, 1 आठवडा, 2 आठवडे, तरीही पाऊस पडत नव्हता. काही प्राण्यांचा विश्वास डळमळीत होऊ लागला. ते म्हणाले, याचा काही उपयोग नाही. पण मोरराज म्हणाला, विश्वास सोडू नका. भगवान आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात. हे ऐकून काही प्राणी पुन्हा प्रार्थनेत सहभागी झाले. पुरुषोत्तम मासाचा शेवट जवळ येत होता आणि एका रात्री अचानक आकाशात विजा चमकू लागल्या. काळे ढग जमा झाले. प्रचंड वारा सुटला. सर्व प्राणी घाबरले. पण मोरराज आनंदाने नाचू लागला, कारण त्याला जाणवत होते की भगवानाने त्यांची प्रार्थना ऐकली आहे. काही क्षणांतच मुसळधार पाऊस सुरू झाला. अनेक दिवसांनी पावसाचे थेंब जमिनीवर पडले. संपूर्ण जंगल आनंदाने न्हाऊन निघाले. नद्या पुन्हा भरू लागल्या. तलाव भरले. झाडांना नवी पालवी फुटली. सर्व प्राणी आनंदाने नाचू लागले. ज्यांनी मोरराजाची थट्टा केली होती तेही त्याच्याकडे आदराने पाहू लागले. त्या रात्री मोरराज एका झाडाखाली झोपला होता आणि अचानक त्याच्या समोर तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशातून एक दिव्य पुरुष पुढे आले. हातात बासरी, डोक्यावर मुकुट, चेहऱ्यावर दिव्य तेज. मोरराज थरथरू लागला, कारण त्याच्या समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे होते. मोरा, भगवान प्रेमाने म्हणाले. मोरराजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो नम्रपणे भगवानांच्या चरणी वाकला. भगवान म्हणाले, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तू संकटातही माझ्यावर विश्वास ठेवला. तू स्वतःसाठी नाही तर संपूर्ण जंगलासाठी प्रार्थना केलीस. मोरराज काही बोलू शकत नव्हता. भगवान पुढे म्हणाले, म्हणून आज मी तुला एक विशेष वरदान देत आहे. मोरराजाने नम्रपणे विचारले, प्रभू, कोणते वरदान? भगवान हसले आणि पुढच्या क्षणी संपूर्ण आकाश दिव्य प्रकाशाने उजळून निघाले. भाग 3. नमस्कार भक्तजन हो. कथेच्या मागील भागात आपण पाहिले की मोरराजाच्या अखंड भक्तीमुळे भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याच्यासमोर प्रकट झाले होते. आता पुढे काय झाले ते अत्यंत श्रद्धेने ऐका. भगवान श्रीकृष्ण मोरराजाकडे प्रेमाने पाहत होते. त्यांच्या मुखावर दिव्य हास्य होते. संपूर्ण जंगलात अद्भुत प्रकाश पसरला होता. मोरराज अजूनही भगवानांच्या चरणी नतमस्तक होता. भगवान म्हणाले, मोरा, तू संकटातही श्रद्धा सोडली नाहीस. तू स्वतःसाठी काही मागितले नाहीस. संपूर्ण जंगलाच्या कल्याणासाठी प्रार्थना केलीस. अशा निस्वार्थ भक्तावर मी कसा प्रसन्न होणार नाही? मोरराजाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तो म्हणाला, प्रभू, मला कोणतेही धन नको, वैभव नको. फक्त तुमची भक्ती कायम राहू द्या. हे ऐकून भगवान आणखी प्रसन्न झाले. भगवान म्हणाले, मोरा, आज मी तुला असे वरदान देणार आहे जे आजपर्यंत कोणालाही मिळाले नाही. संपूर्ण आकाशात दिव्य घंटानाद घुमू लागला. देवतांनी पुष्पवृष्टी सुरू केली. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मुकुटाला स्पर्श केला आणि म्हणाले, आजपासून माझ्या मुकुटात तुझे पीस स्थान मिळवेल. क्षणभर मोरराजाला स्वतःच्या कानांवर विश्वास बसला नाही. तो आश्चर्याने भगवानांकडे पाहू लागला. भगवान पुढे म्हणाले, जगभरातील कोट्यवधी भक्त जेव्हा माझे दर्शन घेतील तेव्हा त्यांना तुझी आठवण होईल. तुझे पीस भक्ती, नम्रता आणि समर्पणाचे प्रतीक बनेल. हे ऐकताच मोरराज भावविवश झाला. तो पुन्हा भगवानांच्या चरणी वाकला. तेवढ्यात भगवानांनी त्याच्या पाठीवरील एक सुंदर पीस अलगद हातात घेतले आणि ते आपल्या मुकुटात धारण केले. त्या क्षणी संपूर्ण सृष्टी प्रकाशाने उजळून निघाली. देवतांनी जय जयकार केला. जय श्री कृष्ण, जय पुरुषोत्तम प्रभू. मोरराजचे जीवन धन्य झाले. पण कथा इथे संपत नाही. भगवानांनी त्याला आणखी एक संदेश दिला. भगवान म्हणाले, मोरा, लक्षात ठेव, जीवनात संकटे येतील, लोक हसतील, कधी कधी जवळची माणसेही साथ सोडतील, पण जो भक्त श्रद्धा सोडत नाही त्याचा हात मी कधीच सोडत नाही. हे शब्द मोरराजाच्या हृदयात कायमचे कोरले गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो जागा झाला. त्याला वाटले कदाचित हे स्वप्न असेल.
पण जेव्हा त्याने नदीतील पाण्यात आपले प्रतिबिंब पाहिले तेव्हा त्याला एक दिव्य तेज जाणवले. त्याच्या मनात अनोखी शांतता होती. त्या दिवसापासून जंगलातील सर्व प्राण्यांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. जे पक्षी त्याची चेष्टा करत होते ते आता त्याचा सल्ला घेऊ लागले. जे त्याला कमी लेखत होते ते त्याचा आदर करू लागले. मोरराज मात्र पूर्वीसारखाच नम्र राहिला, कारण त्याला माहित होते हा सन्मान त्याचा नसून भगवानाच्या कृपेचा आहे. काही महिन्यांनंतर जंगलावर पुन्हा एक संकट आले. यावेळी काही शिकारी जंगलात आले. त्यांचा उद्देश सुंदर पक्ष्यांना पकडण्याचा होता. सर्व पक्षी घाबरले. अनेक पक्षी जंगल सोडून गेले. मोरराजाने सर्वांना एकत्र केले. तो म्हणाला, घाबरू नका, भगवानावर विश्वास ठेवा. त्या रात्री सर्व पक्ष्यांनी मिळून श्रीकृष्णाचे नामस्मरण केले. आणि दुसऱ्या दिवशी एक आश्चर्य घडले. प्रचंड वादळ आले. शिकाऱ्यांचे तंबू उडून गेले. त्यांना जंगल सोडून पळून जावे लागले. पुन्हा एकदा भगवानांनी आपल्या भक्तांचे रक्षण केले. हे पाहून सर्व प्राण्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. मोरराज आता जंगलातील भक्तीचा संदेशवाहक बनला होता. तो जिथे जाई तिथे लोकांना सांगत असे, सौंदर्य टिकत नाही, संपत्ती कायम राहत नाही, पद आणि प्रतिष्ठा देखील एक दिवस संपतात, पण भगवंताची भक्ती कधीच नष्ट होत नाही. वर्षे लोटली. मोरराज वृद्ध झाला. त्याचे शरीर अशक्त झाले, पण त्याच्या ओठांवर सतत एकच नाव होते, कृष्ण कृष्ण कृष्ण. एक दिवस पुरुषोत्तम मासाच्या पवित्र सकाळी तो नदीकिनारी बसला होता. सूर्य उगवत होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. अचानक त्याला पुन्हा तीच बासरी ऐकू आली. तीच दिव्य धून, तीच मधुर हाक. मोरराजाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. त्याने डोळे मिटले आणि त्याला समोर भगवान श्रीकृष्ण दिसले. भगवान म्हणाले, मोरा, आता घरी ये. तुझी पृथ्वीवरील सेवा पूर्ण झाली आहे. मोरराज आनंदाने भरून गेला. त्याने शेवटचा प्रणाम केला आणि भगवानांच्या चरणी विलीन झाला. भक्तजन हो, या कथेतला मोर म्हणजे आपण सर्व. कधी ना कधी आपणही दुःखी होतो. आपल्यालाही अपमान सहन करावा लागतो. आपल्यालाही संकटे येतात. पण जर श्रद्धा आणि भक्ती कायम ठेवली तर भगवान आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत. म्हणून या पुरुषोत्तम मासात मनापासून नामस्मरण करा, दान करा, सत्कर्म करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भगवानावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण भक्तीने अशक्य गोष्टही शक्य होते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. पुरुषोत्तम भगवान की जय. हरि ओम तत्सत.